नमस्कार, भारतीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची भजी। एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि छान अशी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो असा जाडसर कापून घेतलेला आहे। थोडा 2 पाकळ्या लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या अशा घेतल्या आहेत, त्या अशा टेचून घेतलेल्या आहेत। थोडे धणे घेतलेले आहेत, असे जाडसर तीळ घेतलेला आहे 1 चमचा भरून। अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायचा आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी मी बेसन घेतलेला आहे आणि 2 चमचे मी तांदळाची पीठ घेतलेलं आहे, तांदळाची पिठी घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा भरून ओवा टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला 2 चिमूट असा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, आता आपण भजी टाकायला घेऊया। छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे। काढून घेऊया आपण आता। याच पद्धतीने आता आपण परत पूर्ण भजी तळून घेऊया। या पद्धतीने आपली सर्व भजी तळून तयार झालेली आहे। गॅस बंद करते आणि सर्व भजी काढून घेऊया आपण। इतकी पटकन आपली कोथिंबीरची भजी तयार होते। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते। तुम्ही ही भजी एकदा नक्की तयार करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।